ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। आज आपण रचनानुवाद कौमुदी मधील 9व्या धड्याचं थोडंसं चिंतन करणार आहोत. 9व्या धड्याला जाण्यापूर्वी एकदा शब्द मी बोलतो. रामः रामौ रामाः रामं रामौ रामान् रामेण रामाभ्यां रामैः रामाय रामाभ्यां रामेभ्यः रामात् रामाभ्यां रामेभ्यः रामस्य रामयोः रामाणां रामे रामयोः रामेषु हे राम हे रामौ हे रामाः. हे सगळे शब्द एका 7वीच्या पुस्तकातील आहे. नवीनच यावर्षी पुस्तक आलेलं आहे. त्यातले जे जे आपण पाहिलेले तेवढे बघूया. बघा, राम आपण म्हटला. नंतर शब्द आहे कवीही म्हणूया आपण. बघा, किंवा हरिही, आपण हरी पाठ केलेला आहे. हरिही हरी हरयः हरिम हरी हरीन हरिणा हरिभ्यां हरिभिः हरिणे हरिभ्यां हरिभ्यः हरिणः हरिभ्यां हरिभ्यः. काय म्हणतो मी? हरेः हरिभ्यां हरिभ्यः हरेः हरयोः हरीणां हरौ हरयोः हरीषु हे हरे हे हरी हे हरयः. आपण हरी पाहिलेला आहे. नंतर या ठिकाणी शब्द आहे गुरु. गुरु शब्द. गुरुः गुरु गुरवः गुरुं गुरु गुरून् गुरुणा गुरुभ्यां गुरुभिः गुरवे गुरुभ्यां गुरुभ्यः गुरोः गुरुभ्यां गुरुभ्यः गुरोः गुर्वोः गुरूणां गुरौ गुर्वोः गुरुषु हे गुरो हे गुरु हे गुरवः. आतापर्यंत आपण एवढे शब्द पाहिलेले आहेत. हम्म. तर आता आपण वळूया 7व्या पाठाकडे. ओके, 9व्या पाठाकडे काय म्हणतो मी? हा. 9व्या पाठामध्ये आपण काही गोष्टी पाहिलेल्या होत्या. त्यातील एक होतं विधिलिंग लकार. विधिलिंग लकार म्हणजे पठेत पठेताम पठेयुः पठेहे पठेतम पठेत पठेयम पठेव पठेम. इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आणि उकारांत जे शब्द आहेत गुरुहू त्यासारखे अनेक शब्द आपण पाहिलेले होते. गुरुहू पशुहू साधुहू. मग आता आपण पुढे जातोय. या पाठामध्ये मुख्य आपला अभ्यास चालणार आहे तृतीया विभक्ती विषय. कशाविषयी चालणार आहे? तृतीया विभक्ती विषय आपला अभ्यास चालणार आहे. बघा, टाईप करतो. तृतीया विभक्ती मुख्यतः. मग तृतीया विभक्ती कर्ण सोडून अजून कुठे कुठे वापरली जाते, तर त्याचा विचार या पाठामध्ये होणार आहे. जसं आपण आतापर्यंत द्वितीया उपपद पाहिलेले आहेत, तसं आता या 9व्या पाठामध्ये तृतीया उपपद आपल्याला पाहायचे आहे. आता मागच्या पाठामध्ये आपण सम, साकम, सार्धम यासारखे शब्द पाहिले होते. बघा, तुम्हाला आठवत असेल सम, साकम, समम, साकम, सार्धम यासारखे शब्द पाहिलेले होते. मग या शब्दांबरोबर कुठली विभक्ती होते? तर तृतीया विभक्ती होते. का होते? कारण की ते सगळे तृतीया उपपद विभक्तीचे शब्द आहेत. समम, साकम, सार्धम आणि सह.
हे सगळे तृतीय उपपद यांच्याबरोबर होणार. तसंच आता आज आपण काही नवीन शब्द पाहणार आहोत ज्यांच्यामध्ये सुद्धा काय होते, तृतीया विभक्ती होते. ठीक आहे. हम्म, हा. मग आता लक्ष थोडंसं आपल्याला द्यायचंय, ज्या ज्या वेळेला एखाद्या इंद्रियामध्ये जर काही त्रुटी असेल त्याला काय म्हणतात, अंगविकार शब्द आहे. इंद्रियामध्ये जर काही त्रुटी असेल तर त्यासाठी शब्द आहे अंगविकार. विकार म्हणजे काहीतरी, डोळे त्याचे तिरळे आहेत, किंवा कानाने तो बधिर आहे, किंवा अ, मुखाने काय त्याला बोलता येत नाही, तो मुका आहे. मग हे सगळे काय झाले, शरीरांमध्ये अवयवांमध्ये असणारे अंगविकार. मग ज्या ज्या वेळेला अंगविकार असेल त्या त्या वेळेला काय होणार आहे, त्या त्या वेळेला तृतीया विभक्ती. त्या विभक्ती होणार आहे. एक हम्म, हम्म. अरे यार. हम्म. ओके. अंगविकार त्या त्या ठिकाणी तृतीय विभक्ती होणार आहे. मग पहिला आपण अ, त्या अवयवांची नावं आणि त्या विकारांची नावं आपण पाहूया. बघा, कर्ण. आता हे आपल्याला माहितीच आहे. कर्ण म्हणजे काय, कान. कर्ण. ठीक आहे. कर्ण ह पुल्लिंग शब्द आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे जो विकार असेल तो आपण नंतर लिहूया. नंतर आहे पादह. पादह म्हणजे पाय. ठीक आहे. पायाने काय असतो माणूस, लंगडा. कानाने काय असतो, बधीर. आणि अंधह. अंध म्हणजे काय, अंधह आंधळा. ठीक आहे. पुढे आहे काणह. काणह म्हणजे काना. त्याला आमचे गुरुजी विनोदांनी म्हणायचे की बघतो जिलेबी आणि मागतो समोसा. त्याला म्हणायचं काणह. काणह म्हणजे काणा. बधिरह. आता हे काय, त्याचे विकार आपण त्याच्या पुढे लिहून टाकूया लगेच. यांनी वेगवेगळे शब्द दिलेत, आपण एकत्रच लिहूया. बघा, बधीर जसा मराठी शब्द आहे तो संस्कृत मधूनच घेतलेला आहे, बधिरह. बर. पाद. मग आता हा शब्द आहे, भेटायला पाहिजे मला, खंज. खंज शब्द आहे. हम्म, ओके. आता मी या ठिकाणी मस लिहितो. ठीक आहे. खंज शब्द आहे म्हणजे लंगडा. खंज ह पाय. आणि आंधळा हे काय, नेत्र. डोळे. नेत्र ते आंधळा. आणि काणह सुद्धा काय, नेत्रामध्ये असणारच काय आहे, एक डिफॉर्मिटी म्हणजे अवयवांमध्ये असणार एक विकार आहे. मग ज्या ज्या वेळेला हे शब्द येतील त्या त्या वेळेला काय होणार आहे, आपण तृतीया विभक्ती वापरणार आहे. कसं काय, आता आपण या ठिकाणी पाहूया. तर कर्ण शब्दाची तृतीया विभक्ती काय होते, कर्णेन. पण आपल्याला दोन कान आहेत त्याच्यामुळे आपण काय म्हणणार, द्विवचनामध्ये जाणार. मग राम शब्दाचं तृतीया विभक्ती द्विवचन रामाभ्याम होईल. काय होईल, रामाभ्याम. मग कर्ण शब्दाची द्वितीय विभक्ती काय होईल, तृतीय विभक्ती द्विवचन कर्णाभ्याम. मग आपण कसं वाक्य बनवणार, समजा आपण घेऊया, बालकः कर्णाभ्याम बधिरः. म्हणजे बालक काय आहे, कानाने काय आहे, बधिरः अस्ति. अस्ति म्हणजे आहे. मग या ठिकाणी कर्णाभ्यामची तृतीय विभक्ती का झाली, कारण की इंद्रिय अवयवामध्ये काहीतरी अडचण आहे म्हणून, विकार आहे म्हणून तृतीय विभक्ती झाली. समजा एखादा एकाच पायाने लंगडा असेल. बघा, मग कसं म्हणणार आपण, रामेन. पादच होईल
पादेन खंजः. हम्म, हा सापडलं. पादेन खंजः. हम्म, खंजः. पाय जर दोन पायाने लंगडा असेल तर पादाभ्याम खंजः. का सर पादाभ्याम केलं? कारण की तृतीया विभक्ती होते ज्या अवयवामध्ये काय अडचण आहे, आणि पाय दोन असल्यामुळं झालं पादाभ्याम. पादाभ्याम खंजः अस्ति. महिला, समजा आपण घेऊया महिला किंवा बालिका. एक लहान मुलगी काय आहे? एका पायाने लंगडी आहे. ठीक आहे. आंधळा दोन्ही डोळ्यांनी. तर नरह, बघा वाक्य बनवतो. नरह नेत्राभ्याम, हे त्यांनी दिलेले नाही पण मी माझ्या मनाचं सांगितलं. नेत्राभ्याम अंधः. अंधः अस्ति. माणूस काय? नरह नेत्राभ्याम, दोन डोळे असले. एक डोळ्याने असेल तर, फक्त एक डोळा नसेल काम करत तर नेत्रेण. दोन असल्यामुळे नेत्राभ्याम. काणः, बघा आपण असं म्हणू शकतो. मनुष्य म्हणजे माणूस. नेत्राभ्याम काणः. काणः अस्ति. मग यांनी काय सांगितलं? तृतीया विभक्ती अजून कुठे वापरता येते त्याचा एक त्यांनी आपल्याला युसेज सांगितलेला आहे. मग बधिरः बहिरा, खंजः लंगडा, काणः आपण त्याला काय म्हणतो? तिरळा, आमच्या भागात ते म्हणतात, किंवा अंधः. मग नेत्र, कान, पाय हे काय आहेत? अवयव आहे. आणि त्या अंगविकारामध्ये कुठली विभक्ती होत असते? तृतीया विभक्ती होत असते. अशा प्रकारे त्यांनी काणः, कर्णः, बधिरः, पादः, खंजः हे शब्द दिलेले आहेत. आता पुढे आपण चालूया. अजून तृतीया विभक्ती कुठे कुठे होते त्याचं चिंतन करूया. बघा, अ, तृतीय विभक्ती अलम हा शब्द ज्यावेळी वापरला जातो. अलम हा काय आहे? खरं तर अव्यय आहे. अव्यय म्हणजे काय? जो कधीही बदलत नाही. पाहिजे तर लिहितो, जो कधीही बदलत नाही त्याला अव्यय म्हणतात. मग तो तुम्ही वर्तमान काळात वापरा, कुठल्याही काळात वापरा, तो काळानुसार बदलणार नाही. त्याला अव्यय म्हणतात. अलम शब्दाचा अर्थ आहे बस किंवा भरपूर झालं. बघा, त्याला इंग्लिशमध्ये इनफ असं म्हणतात. अलम भरपूर झालं, बस झालं, असा त्याचा अर्थ आहे. मग हा अलम शब्द ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला तृतीया विभक्ती वापरली जाते. पुन्हा सांगतो, अलम शब्द ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला काय? तृतीया विभक्ती वापरली जाईल. आता या ठिकाणी अजून एक थोडीशी गंमत आहे किंवा एक छोटासा नियम आहे. आता आपण कधी कधी भरपूर हे दोन अर्थांनी बोलत असतो, किंवा खूप झालं, खूप, भरपूर, पर्याप्त हे आपण दोन अर्थांनी बोलतो. कधी कधी आपण त्याला निगेटिव्ह अर्थामध्ये बोलतो, म्हणजे नकारात्मक बोलत असतो आपण. बघा, कधी कधी आपण त्याला काय करतो? नकारात्मक बोलतो. समजून घ्या कसं आहे. नकारात्मक म्हणजे म्हणजे एखादा माणूस तुमच्याशी खूप विवाद करतो, वादविवाद करतो, मग तुम्ही काय म्हणता? खूप झालं वाद करून. म्हणजे तुम्ही आता बस झाला, आता नको करू वाद, भरपूर झालं. नकारात्मक आपण बोलतो बघा. किंवा भांडण, भांडण खूप झालं, आपण काय म्हणतो? बस झालं, खूप झालं, बस झालं. हे जे बोलणं आहे हे कसं आहे? हे नकारात्मक बोलणं आहे. मग सकारात्मक बोलणं काय? जसं तुम्ही जेवायला बसले आणि जेवायला कोणतरी तुम्हाला वाढते, अगदी प्रेमाने वाढते, मग तुम्ही काय म्हणताय? खूप झालं, खूप झालं. म्हणजे टोनमध्ये पण फरक असतो आणि आपण ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतो, व्यक्त करतो, त्याच्यामध्ये फरक असतो. मग सकारात्मक अलम म्हणजे काय? खूप झालं, भरपूर झालं, चांगल्या पद्धतीने. नकारात्मक म्हणजे खूप झालं, भरपूर झालं, अशा पद्धतीने. सारखे शब्द आहेत पण ते वेगळ्या टोनमध्ये आणि वेगळ्या परिस्थितीमध्ये बाहेर येतात.
जसं विवाद असेल किंवा कलह असेल, कलह, किंवा काही लोक विनाकारण हसत असतील. ठीक आहे. विनाकारण हसत असतील तर मग काय, बस झालं तुमचं हसणं, खूप झालं हसणं, मग त्याला हसितम शब्द आहे. हे तीन शब्द त्यांनी दिलेत. मग त्यांना काय सांगायचंय, ज्या ज्या वेळेला अलम वापरलं जाईल त्या त्या वेळेला काय होणार आहे, तृतीया विभक्ती येणार आहे. काय येणार आहे, कारण की अलम हा शब्द तृतीया उपपद विभक्ती आहे म्हणून. मग याचं उदाहरण आता आपण तिघांचं सुद्धा पाहूया. बघा, विवाद, राम शब्दाची तृतीय विभक्ती रामेण, विवाद शब्दाची तृतीय विभक्ती विवादेन. मग आपण एखाद्याला काय म्हणणार, विवादेन अलम, खूप झाला विवाद, बस झालं विवाद. तृतीय विभक्ती आपण केली का, अलम शब्द आला म्हणून. कलह, सांगा बरं कलहचं काय येईल. हम्म सोपं आहे. कलहेन अलम. कलहेन न अलम, आलं. निगेटिव्ह सेन्स मध्ये बस झाली भांडणं, असं. असं नाही की हा भरपूर झालं बरं, असं नाही, बस झालं. नंतर हसितम, खूप झालं तुमचं हसणं. आजकालची तरुण मुलं हसतच राहतात आणि जी जुनी आहेत ती जास्त हसत नाही, मग त्यांना कधी कधी त्यांच्या हसण्याचा राग येतो. भरपूर झालं हसणं, मग हसितेन अलम, अलम. मग एक आपण पाहिलं, ज्यावेळी अंगविकार असेल त्यावेळी तृतीया विभक्ती होते. ज्यावेळी अलम शब्द वापरतो, पण कसा, नकारात्मक ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला काय होते, तृतीय विभक्ती. नकारात्मक म्हणजे बंद करा, बस करा या अर्थामध्ये. हम्म. मग सकारात्मक आपण कधी वापरतो असा लगेच काहींना प्रश्न पडतो. सकारात्मक अलम हा आपण चतुर्थी विभक्तीमध्ये वापरतो. सकारात्मक अलम हा चतुर्थी, जेव्हा ते चतुर्थी येईल तेव्हा आपण तिकडे लक्ष देऊया. आता आपण इथे पाहूया. ठीक आहे. हा झाला त्याचा दुसरा, खरं तर तिसरा. सह, साकम, समम, सार्धम तृतीया होते, पहिला युसेज किंवा पहिला त्याचा वापर. दुसरा वापर, ज्या वेळेला अंगविकार असेल त्यावेळी तृतीय विभक्ती होते. तिसरा वापर, ज्या वेळेला अलम शब्द असेल त्या अलम शब्दासोबत तृतीय विभक्ती होते. विवादेन अलम, कलहेन अलम, हसितेन अलम. ओके. खूप झालं रडणं, क्रंदितेन अलम. ते हसितम क्रंदितम कसं बनायचं पुढे येईल. सध्या विवाद आणि कलहवरती लक्ष द्या. बर. मग आता आपल्याला ते थोडंसं अजून पुढे घेऊन जातात. ते एक आपल्याला शब्द सांगतात अर्थ. अर्थ हा एक पुल्लिंग शब्द आहे. ठीक आहे. या पुल्लिंग शब्दाचा अर्थ तीन प्रकारे आहे. या पुल्लिंग शब्दाचा अर्थ, अर्थ या शब्दाचा अर्थ लक्ष द्या, अर्थ या शब्दाचा अर्थ तीन प्रकारे आहे. एक शब्द, एक त्याचा अर्थ काय आहे, अर्थ म्हणूनच. म्हणजे आपण जर म्हटलं की तुला पठती धातूचा अर्थ माहिती आहे का, मग त्या अर्थ शब्दाचा अर्थ काय, अर्थच. ठीक आहे. दुसरा, या अर्थ शब्दाचा अर्थ काय आहे, तर त्याचा अर्थ आहे धन. म्हणून आपण काय म्हणतो, आर्थिक परिस्थिती है ना. धन म्हणजे आपण जर ऐकलं असेल कधी कीर्तन वगैरे किंवा प्रवचन, त्याच्यामध्ये काय म्हणतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे चार पुरुषार्थ आहेत. कुठले चार, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मग या ठिकाणी धर्म, अर्थ शब्दाचा अर्थ काय, अर्थ शब्दाचा अर्थ अर्थ नसून अर्थ शब्दाचा अर्थ धन हा आहे. मग कधी कधी अर्थ शब्दाचा धन, पैसे असा पण अर्थ घेतात. अर्थ शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे, तर प्रयोजन. आपण कधी म्हणतो जीवनाला काय अर्थ आहे, मग त्या ठिकाणी जो अर्थ शब्द आपण वापरतो तो काय, त्याचा मिनिंग काय किंवा पैसे हा नसून काय, प्रयोजन आहे. बघा मराठी आपल्याला किती मदत करते. अर्थ ज्या पद्धतीने संस्कृतमध्ये वापरला जातो तसाच मराठीमध्ये वापरतात. मला जरा या शब्दाचा अर्थ सांगशील का, अर्थ, अर्थ म्हणून वापरतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आर्थिक टंचाई आहे माझ्याकडे, आर्थिक
भांडवल कमी आहे, अर्थ परत पैसे. आणि जीवनाला काय अर्थ आहे? तर प्रयोजन. मग ते काय सांगतात आपल्याला? अ, हे जे शब्द आहेत, कुठला? अर्थ, धनम, प्रयोजनम, हे तीन शब्द आहेत. यांचा वापर कसा होतो ते आपल्याला बघायचंय. ते आता आपण लगेच पाहूया. बघा, तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये बघा. हं. तर अर्थ हा अर्थ प्रगट करण्यासाठी ते आपल्याला अ, अजून दोन शब्द सांगतात. पहिला याच आपण बघूया. बघा, समजा पुत्र आहे, पुत्र. आणि त्या तो पुत्र जर मूर्ख असेल किंवा आज्ञाधारी नसेल, तर अशा पुत्राचा काय फायदा? थोडस अवघड आहे बरं का कळायला हे. अशा पुत्राचा काय फायदा हे सांगण्यासाठी काय त्यांनी अ, प्रयोजनम शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. आता ते प्रयोजन, अर्थ, दोन्ही शब्द कधी अर्थ वापरतात, कधी प्रयोजन वापरतात. दोन्ही वापरून दाखवतो बघा. अजून पुत्राला कुठली विभक्ती लावलेली नाहीये मी. प्रयोजन असा अर्थ घेतो. ठीक आहे. प्रयोजन. काय प्रयोजन? मग हे काय अर्थ व्यक्त करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? किम. आपण मागे पण पाहिलं होतं, किम या शब्दाचा अर्थ काय आहे? काय. मग त्यांना असं म्हणायचं, मूर्ख पुत्राचं काय प्रयोजन किंवा काय फायदा? बघा, मूर्ख पुत्राचा काय फायदा? मग शब्द वापरलेला आहे प्रयोजनम. आणि या ठिकाणी प्रश्न विचारतात. मग प्रयोजनम हा शब्द वापरल्यामुळे कुठली विभक्ती होणार आहे सांगा? हम्म तृतीय. तृतीय विभक्ती. मग प्रयोजनम हा शब्द वापरल्यामुळे कुठली विभक्ती होणार आहे? तृतीया. मग मी कसं लिहिणार? बघा, लिहितो मूर्खेण, मूर्खेण अं, क वर्ग, हा, मूर्खेण पुत्रेण पुसून टाकलेलं. किम प्रयोजनम. उठ. म्यूट 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 म्यूट. अरे नाही नाही. थांबा 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 थांबा. हा, मूर्खेण पुत्रेण किम प्रयोजनम. बघा. हम्म, ठीक आहे. मग प्रयोजनम हा शब्द आल्यामुळे त्यांनी काय केलं? मूर्खेण केलेलं आहे. पुढे अजून एक प्रयोजन अर्थामध्ये त्यांनी, थोडं मलाच हे होते. हम्म कार्यम. बघा, कार्यम या शब्दाचा सुद्धा प्रयोजन असाच अर्थ आहे. आता मी या ठिकाणी कार्यम या शब्दाचा सुद्धा काय अर्थ आहे? प्रयोजनम. मग ज्या ज्या वेळी प्रयोजन या अर्थामध्ये शब्द येतात, ऐका, ज्या ज्या वेळी प्रयोजन या अर्थामध्ये शब्द येतात, त्या त्यावेळी तृतीया विभक्ती होते. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रयोजन हा शब्दच आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी मूर्खेण पुत्रेण झालं. आता कार्यम हा शब्द प्रयोजन अर्थामध्ये येतो. ठीक आहे. उदाहरण बघा, तुम्हाला कळून जाईल. हम्म बघा, अ, हम्म, मूर्खेण, किंवा मी शिष्य लिहितो. ठीक आहे. मूर्ख, अजून मी एकही विभक्ती लावलेली नाहीये. मूर्ख शिष्य, शिष्य,
शिष्य आणि कार्यम असं मी वापरतो. किम हा, कार्यम. मग आता या ठिकाणी कार्य हा शब्द कुठल्या अर्थामध्ये आलेला आहे? प्रयोजन अर्थामध्ये आलेला आहे. मग आपण काय बघितलं, ज्या ज्या वेळेला प्रयोजन शब्द येतो किंवा प्रयोजन अर्थाचा अजून कुठला तरी शब्द येतो, त्या त्यावेळी तृतीया विभक्ती होते. मग आता मी कार्यम हा जो शब्द आहे तो काम या अर्थाने आलेला नाही, तो प्रयोजन या अर्थाने आलाय. प्रयोजन म्हणजे काय? थोडक्यात फायदा. आपण कसं म्हणतो, मूर्ख मुलाचा काय फायदा? प्रयोजन. समजा आपण पंढरपूरला चाललोय, पंढरपूरला जाण्याचं काय प्रयोजन, काय फायदा, काय कारण, काय फायदा? तर हा प्रयोजन शब्द फायदा असं सोप्या अर्थामध्ये आहे. मग प्रयोजनाचा समानार्थी शब्द काय आपण पाहिला आता? कार्यम. मग ज्या ज्या वेळेला प्रयोजन अर्थामध्ये कुठलाही शब्द येतो, त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होते? तृतीया विभक्ती. मग आता मी इथे लिहितो, तृतीया वापरतो. मूर्खेण शिष्येन किम कार्यम. आपण मराठीत पण कधीतरी असं बोलतो, ते पण सांगतो, आधी हे समजून घ्या. मूर्खेण शिष्येण किम कार्यम, काय फायदा? ठीक आहे. ज्यावेळेला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळी आपण मुद्दामून किम घालतोय. पण ह्या कार्यम आल्यामुळे काय झालं? मूर्खेन शिष्येन झालं. का झालं? कार्यम हा शब्द प्रयोजन अर्थ सांगणार आहे म्हणून. म्हणजे काय? मूर्ख शिष्याचं काय काम? आपण म्हणतो ना कधी कधी, मूर्ख शिष्याचं काय काम, अडाणी माणसाचं काय काम, म्हणजे काय प्रयोजन, काय फायदा. म्हणून कार्यम शब्दामध्ये सुद्धा काय झालेलं आहे? तृतीया विभक्ती आलेली आहे. मग आता मगाशी म्हटलं मी, अर्थ शब्दाचा एक अर्थ काय आहे? प्रयोजन आहे. आता आपण तो अर्थ शब्द डायरेक्ट वापरूया. आतापर्यंत आपण प्रयोजन वापरला, कार्यम वापरला, आता आपण अर्थ शब्द वापरत आहोत. अं, मूर्खच आता घेतो, आज उदू सर एक विचारू का? हा बोला ना. ते हम्म. मूर्खेण शिष्यण, मूर्खेण हे विशेषण होईल का? आणि हा, शिष्यण हा आपण तृतीया विभक्ती केली ना? येस. हो ना? मूर्ख हे झालं शिष्यण शिष्याचं ही विशेष. तृतीया विभक्ती झाली. हा. मग विशेष. जसं जसं हा, विशेष्य आणि असतं शिष्यचा आपण तसंच विशेषण असतं. हं, हे आपण पाहिलं होतं, एकः हो. बालकः, एका बालिका, एकम वनम, हं, त्यावेळी. आता बघा, मूर्ख मित्रेण. बघा, मूर्ख मित्र अर्थ. आता आपण अर्थ हा शब्द पाहत आहोत कोणत्या अर्थामध्ये? प्रयोजन या अर्थामध्ये. मग आता बघा, ज्या ज्या वेळेला प्रयोजन अर्थामध्ये हे शब्द येतील, आता मी इथे पाहिजे तर अजून एक शब्द लिहितो, किंवा वरती लिहिलेलंच आहे तरी पण एकदा लिहितो, अर्थम. हं, बघा, किंवा अर्थ. मग आता अर्थ शब्द हा प्रयोजन अर्थ आलेला आहे म्हणून प्रयोजन सांगण्यासाठी आलंय. काय फायदा? म्हणून काय होणार? मूर्खेण. बघा समजतंय का? आता तिसऱ्यांदा चाललंय. मूर्खेण मित्रेण कह अर्थः. हे कह किम का आलं त्याचा विचार होईल पुढच्याच पाठामध्ये. आता फक्त तुम्ही लक्ष द्या, हे प्रश्न विचारण्यासाठी आहेत. प्रश्नार्थ काय आहेत? कह म्हणजे काय, किम म्हणजे सुद्धा काय. ह्याचा विचार पुढच्या पाठामध्ये होईल, जेणेकरून तुम्ही प्रश्न बनवायला शिकाल. जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं लिहायला शिकाल. दोन्ही प्रश्न उत्तर दोन्ही आपण पुढच्या पाठामध्ये शिकणार आहोत. आता बघा, मग पुन्हा एकदा आता हे सगळं कॉन्सेप्ट व्यवस्थित सांगतो. प्रयोजन हा अर्थ सांगणारे जे जे शब्द आहेत, प्रयोजन सांगणारे जे जे शब्द आहेत त्यांच्याबरोबर तृतीया विभक्ती होते.
मग असे कुठले शब्द आहेत? तर अर्थ, कार्यम, अ, आणि प्रयोजन, हे तीन आपण पाहिले. हे तीन काय आहेत? प्रयोजन सांगणारे शब्द आहेत. म्हणून यांच्या बरोबर आपण काय केलं? तृतीया विभक्ती केली. मूर्खेण पुत्रेण किम प्रयोजनम, मूर्खेण शिष्येन किम कार्यम, मूर्खेण शिष्येन मूर्खेण मित्रेण कह अर्थः. अशा प्रकारे आपण त्यांची तृतीया विभक्ती केली. हा, इथपर्यंत ठीक आहे. हम्म. हो. बघा, आता मला म्हणायचंय तृण, आपला मराठीतला शब्द आहे तृण. तृण म्हणजे गवत. हा. अ, गवताचा पण फायदा होतो. गवताचा पण काय होतो? फायदा होतो. मग आता कार्यम शब्द कुठल्या अर्थाने आलाय सांगा बरं? फायदा, प्रयोजन या अर्थामध्ये आलाय. मग या तृण शब्दाची कुठली विभक्ती होईल? तृतीय. कारण की कार्य हा शब्द पुन्हा एकदा प्रयोजन या अर्थामध्ये आलेला आहे, म्हणून तृण शब्दाची होईल तृणेन, तृतीया विभक्ती. तृणेन अपि कार्यम भवती, गवताने सुद्धा फायदा होतो. ठीक आहे, याच्या आपल्या पुराणातल्या किंवा उपनिषदामधल्या स्टोरी आहेत. ठीक आहे, गवताने सुद्धा मंत्र मारून एखाद्यावरती मारलं तर काय होतो? ज्याने दोष केलेला आहे, पाप केलेला आहे, तो जागेवरती भस्म होऊन जातो. मग तृणाचा पण काहीतरी फायदा आहे, म्हणून ते काय सांगतायत? तृणेन अपि कार्यम भवती. शेवटचं, आणि मग आपण नॉर्मल चर्चा करूया आणि काही वाक्य उदाहरणं अजून तुमचे जे प्रश्न असतील ते आपण सोडूया. हं. बघा, पुढे सांगतात, ज्या ज्या वेळेला आपल्याला प्रकृती सांगायची असेल, स्वभाव सांगायचा असेल एखाद्याचा, प्रकृती किंवा स्वभाव, त्या त्या वेळेला तृतीया विभक्ती होते. या ठिकाणी प्रकृती शब्दाचा काय अर्थ आहे? स्वभाव. ज्या ज्या वेळेला आपल्याला एखाद्याचा स्वभाव सांगायचा असेल, त्या त्या वेळेला काय? अ, तृतीया विभक्ती होते. हं. हम्म, आता सांगतो मी एक उदाहरण. एखादा माणूस जर प्रकृती स्वभावाने साधू आहे, बघा, प्रकृती बऱ्याच गोष्टी यांनी मागे पुढे दिलेल्या आहेत. प्रकृती, तो काय आहे? एकदम साधू सरळ माणूस आहे. मग आपण साधूचा या ठिकाणी काय सांगतोय? साधू, साधूचा आपण काय सांगतोय? साधू ही काय आहे? एक सरळ स्वभाव प्रकृती आहे त्याची. मग प्रकृती शब्दाची कुठली विभक्ती होईल? बोला. तृतीय. द्वितीय का? तृतीय. कारण त्याचा स्वभाव सांगतोय आपण. हा, स्वभाव सांगतोय, मग तो प्रकृत्या साधू, स्वभावाने तो साधू आहे. ज्या ज्या वेळेला आपण प्रकृती, स्वभाव सांगतो, त्या त्या वेळेला आपण काय करणार आहे? तृतीया विभक्ती वापरणार आहे. प्रकृत्या साधू, स्वभावाने तो काय आहे? साधू, सरळ आहे. साधू म्हणजे या ठिकाणी साधू म्हणजे आपला साधू नाही, साधू म्हणजे सरळ, चांगला. लक्षात घ्या, साधू म्हणजे या ठिकाणी आपला साधू नाही की हा माणूस साधू आहे. साधू म्हणजे चांगला किंवा सरळ. मग तो स्वभावाने कसा आहे? चांगला आहे. मग आपण हा चांगल्या शब्दातून काय सांगतोय? त्याचा स्वभाव सांगतोय. मग स्वभाव शब्दामध्ये कुठली विभक्ती होईल? तृतीया. प्रकृती शब्दाची विभक्ती कुठली आहे? तृतीया. प्रकृत्या. ठीक आहे, थोडासा अवघड पार्ट आहे इथे, किंवा आपण खूप दिवसांनी फ्लोमध्ये नाही त्याच्यामुळे पण थोडंसं अवघड वाटू शकतं. मीटिंग संपल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो. काय आपण पाहिलं? अंगविकार असेल, तृतीय विभक्ती होते अवयवामध्ये. प्रयोजन शब्द ज्यावेळी तीन प्रकारे येतो, प्रयोजन, कार्यम आणि अर्थ, त्यावेळी तृतीय विभक्ती होते. आणि ज्यावेळी आपण एखाद्याचा स्वभाव सांगतो, त्या स्वभावा सांगण्यातून पण काय? स्वभावाची तृतीया विभक्ती होते. जसं साधू म्हणजे सरळ, स्वभावाने सरळ आहे तो. मग प्रकृती शब्दाची तृतीया प्रकृत्या अशी झाली. तुमचे काही प्रश्न असतील ते आपण थोड्या वेळाने बघूया. अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपला. काही शब्द राहिलेत
ते पण सांगूया थोड्या वेळाने.